तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घोड्यावर बसलेला ऐकू फोटो जर बघितला आहे तर त्याचा ओरिजिनल फोटो कुठे आहे तुम्हाला माहित आहे काय आणि ते कुठल्या जागेवर काढलेला होता. तर चला मग त्याची मागची माहिती आम्ही आज बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्यांच्या पूर्वजांनी भेटलेले तर चला ह्यांच्याकडे माहिती बघूया. मी राजू कराळे निप्पाणी. मी सतीश कराळे निप्पाणी. मी सूरज कराळे निपाणी. तर सर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी निप्पाणीला आलते त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर 3 डिसेंबर 1938 ला निप्पाणीमध्ये आले होते. त्यावेळेला त्यांची सभा होती. खासदार बळवंत वराळे यांचे स्नेही होते, यांच्या जवळ पण येत होते. ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर आले होते, निप्पाणीला आले होते, त्यावेळेला दत्तोबा आनंदा कराळे म्हणजे आमच्या आजोबांची ही भेट त्यांच्याबरोबर झाली. तसेच आमचा दत्तोबा आनंदा कराळेंचा घोडा, त्या घोड्यावरून काढलेला फोटो, तो आमच्या घोड्यावरून काढलेला फोटो आमचे आजोबा दत्तोबा आनंदा कराळे बाबासाहेबांना घोड्यावर बसवून काढलेला फोटो आहे. बाबासाहेब आमच्या घरी येऊन भेट देऊन जेवण करून गेले आणि हा त्यांचा दुर्मिळ फोटो आहे. बऱ्याच बाबासाहेबांच्या 19व्या खंडामध्ये पण हा फोटो दिलेला आहे, त्यामध्ये नोंद आहे. अनेक लेखकांनी आमच्याकडून माहिती घेऊन गेलेली आहे. तर सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी इथं कशाला आले होते आणि कुणाकुणाच्या घराच्या भेट दिली ते? बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला 3 डिसेंबर 1938 साली आले होते, त्यावेळेला डाक बंगल्यामध्ये गेले होते. म्हणजे आपला आता आजी आयबी आहे तो डाक बंगला, तिथं गेले होते. त्यांची सभा होती म्युन्सिपल हायस्कूल ग्राउंडवर, त्या सभेसाठी आले होते. त्यांच्या घरी भेट दिले. वराळ्यांचे पण स्नेही होते, वराळ्यांच्या घरी भेट दिले. त्यावेळेला आमच्या घरी आले होते, आमच्या घरी भेट देऊन गेले आणि आमच्या घोड्यावरून त्यांची मिरवणूक डाक बंगल्यापर्यंत त्यांची मिरवणूक काढली होती घोड्यावर. डाक बंगल्यामधला फोटो जगभर प्रसिद्ध आहे. घोड्यावर त्यांना बसवायचा आहे म्हणून तुमचा ते पांढरा घोडा होता, ते एकच घोडा होता का तुमच्याकडे? काय हे ते एकच घोडा होता आमचा. त्याबद्दल जरा माहिती करा. तो घोडा आमच्या पंजोबांचा होता. घोडा पांढरा शुभ्र होता. त्यांचा आधी काही प्लॅन नव्हता. आमचे वराळे, भालचंद्र वराळे आमचे शेजारीच, त्यांचे ते स्नेही, त्यांनी त्यांना जबरदस्तीनं त्यांच्या आग्रह खातीर त्यांनी त्या घोड्यावर बसवायला लावले. त्यावेळेला त्यांनी बसले आणि हा जो फोटो आहे जगप्रसिद्ध फोटो, हा आमच्या पंजोबांच्या घोड्याचाच आहे. तो एकच आहे, एकमेव फोटो आहे आणि तो आमच्या पंजोबांचा आहे. आम्ही कराळे निप्पाणी. भालचंद्र वराळेंनी औरंगाबाद रेडिओ स्टेशनला गवईंना सवाईंच्या बरोबर त्यांची मुलाखत झाली, त्यामध्ये त्यांनी नोंद केलेला, संपूर्ण नोंद केलेला आहे. ते पण तुम्हाला आम्ही देऊ शकतोय. ऑडिओ आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांचं इथे सभा झाली, ते कुठे झाली म्हणतात? निप्पाणीमध्ये म्युन्सिपल हायस्कूलच्या ग्राउंडवर बाबासाहेबांची सभा होती. मोठ्या प्रमाणात सभा झाली ती बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्या सभेसाठी आजूबाजूच्या खेड्यातून, आजूबाजूच्या तालुक्यातून लोक आले होते. तर हा फोटो काढलाय निप्पाणीत, तर तुम्हाला कसं वाटते? तुमच्या फॅमिली मधनच एक फोटो निघाला इथनं, असं व्हायरल फोटो बाबासाहेब आंबेडकरांचा, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? जो हा घोड्यावरचा फोटो आहे तो आमच्या आजोबांचा आहे, दत्तोबा आनंदा कराळे. आम्हाला अभिमान वाटतोय की आमच्या आजोबांचा फोटो जो घोड्यावर बसलेला आहे, बाबासाहेबांचा फोटो आहे, तो आमच्या घोड्याचा आहे आणि हा जगप्रसिद्ध झालाय. त्यामुळं आमच्या निप्पाणीचं नाव, आमच्या या घोड्यामुळे आणि आमच्या कराळे घराण्याचं नाव जगप्रसिद्ध व्हायरल झालेलं आहे. आम्हाला अभिमान आहे की एवढ्याशा छोट्याशा शहरामधून एकच जगभर प्रसिद्ध झालेला फोटो बाबासाहेबांचा सर्व पुस्तकात आणि सर्वांच्या आता घराघरात पण आहे. निप्पाणीतील पुस्तकात संपादक केलेले नामदेव मल्लापा मदाळे यांच्या पुस्तकात बाबासाहेबांचा घोड्यावर बसलेला हा फोटो हा एकमेवच फोटो आहे जगभरात सगळीकडे असलेला. यामध्ये निप्पाणी शिल्पकार RB बापू मडिलगेकर, बळवंत वराळे, बुद्ध मूर्तीसह माईसाहेब आंबेडकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही फोटो आहे या पुस्तकामध्ये. आणि जिथे जिथे आमचा सगळ्यांचा सत्कार झालेला आहे तिथे हा फोटो आम्ही दिलेला आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या आमच्या दत्तोबा आनंदा कराळे हे घर आमचं, ह्या घरी येऊन भेट देऊन गेलेले आहेत आणि त्याच आमच्याच घोड्यावरून काढलेला हा फोटो आहे. पांढरा शुभ्र घोड्यावरून काढलेला फोटो आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे, कारण बाबासाहेबांच्या सारखा मोठा माणूस आमच्या घरी येऊन आमच्या घोड्यावरून बसून त्यांची मिरवणूक काढलेली आहे. तो फोटो जगप्रसिद्ध झालेला आहे. प्रत्येक लेखकाने आमच्याकडून माहिती घेऊन प्रत्येक पुस्तकामध्ये आहे. बाबासाहेबांच्या 19व्या खंडामध्ये आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि त्याच निमित्ताने आम्ही निप्पाणीकरांचा अभिमान आहे. त्यामुळं आम्ही एकत्रितपणे सगळे कार्यक्रम आम्ही निप्पाणीत एकतेच्या दृष्टिकोनातून आम्ही
कार्यक्रम करतोय, राबवत असतो. तर हाच ठिकाण आहे डाक बंगला, जिथे बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सभा संपल्यावर विश्रांतीसाठी आले होते. तर ह्याच डाक बंगल्याला आता सध्यामध्ये आयबी म्हणतात. खरा इतिहास फक्त लक्षात ठेवायचा नसतोय की अभिमानानं पुढे न्यायचा असतोय. तर चला मग खरा इतिहास शेअर करूया आणि संपूर्ण देशाला दाखवूया. पण विचारलं की बाबासाहेबांना मी प्रथम कधी पाहिलं. वयाच्या 4-5व्या वर्षी मी जेव्हा निप्पाणी येथे होतो त्यावेळेला माझ्या वडिलांनी एक अधिवेशन आयोजित केलेलं होतं. त्या अधिवेशनाच्या निमित्ताने बाबासाहेबांना त्यांनी निप्पाणीला बोलावलेलं होतं आणि बाबासाहेब त्यावेळेला तिथे आलेले होते. त्या प्रसंगीची एकच आठवण माझ्या लक्षात आहे आणि ती म्हणजे त्यावेळी बाबासाहेबांचा एक फोटो माझ्या वडिलांनी घेतला. तो फोटो बाबासाहेब घोड्यावर आरूढ असलेल्या स्थितीमध्ये, पोजमध्ये तो फोटो त्यांनी घेतला. हे घोडं माझ्या वडिलांचे स्नेही श्री कराळे नावाचे होते. त्यांचं घोडं होतं पांढरशुभ्र असं घोडं होतं. त्या घोड्यावर बाबासाहेबांनी बसावं आणि त्या पोजमधला त्यांचा फोटो घ्यावा अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. बाबासाहेब आधी काय तयार झाले नाहीत कारण त्यांना तो अनुभव नव्हता. पण माझ्या वडिलांच्या आग्रहामुळे ते त्या घोड्यावर आरूढ झाले आणि त्या पोजमधला बाबासाहेबांचा फोटो त्यावेळी घेण्यात आला. तो फोटो आजही आमच्या संग्रही आहे.